च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यामध्ये येऊन आपल्याला शुभेच्छा देण्याची मला संधी लाभते, त्याच्याबद्दल मनापासून आनंद होतो आहे। आपणा सर्वांना पत्रकार मित्रांना सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अतिशय महत्त्वाचा बदल म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल आणि आपण नेहमी बघतो की आपण शहरामध्ये जी मुलं शिक्षण घेत असतात त्यांना पहिलीमध्ये येण्यापूर्वी अक्षराची ओळख आणि संख्येची ओळख होत असते, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना ही संधी प्राप्त होत नसते। त्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधान महोदयांनी नवीन शैक्षणिक धोरण हे भारतामध्ये आणलं आणि त्याप्रमाणे ज्युनियर KG म्हणजे बालवाटिका 1 बालवाटिका 2 शिक्षण दिलं जाणं हा नवीन एज्युकेशन पॉलिसीचा महत्त्वाचा भाग आहे। कारण आपल्या भाषेमध्ये मुलं अधिक चांगलं ग्रहण करू शकतात आणि अनेक युरोपियन देश म्हणजे जगातले सर्वच देश, एक 4-5 देश वगळता तिथं इंग्रजी भाषा चालत नाही, त्या ठिकाणी त्या देशाची भाषा चालते, त्या देशाच्या भाषेमध्ये शिक्षण देण्यात असतं। आणि कॉलेजेस हे बेरोजगारांना तयार करणाऱ्या आजपर्यंतच्या इन्स्टिट्यूट म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं। प्रत्येक मुलाला डॉक्टर बनता येत नाही, प्रत्येकाला इंजिनियर बनता येत नाही, आर्किटेक्ट बनता येत नाही किंवा चार्टर्ड अकाउंटंट बनता येत नाही। अशा मुलांचं भवितव्य कशामध्ये असेल तर ते स्किल डेव्हलपमेंटमध्ये आहे। भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि त्याच्यामुळे जगाला मॅनपॉवर पुरवण्याची जबाबदारी आज भारतावर आलेली आहे। आम्ही HCL सारखी मोठी मागणी ही भारतीय मुलांना आहे, कारण भारतीय संस्कृती वेगळी आहे। भारत हे शांततेचं प्रतिनिधित्व करतो। आपली मुलं जिथं जातात त्या संस्कृतीमध्ये ती मिळून मिसळून वागतात, हे वैशिष्ट्य जगाने ओळखलेलं आहे। वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या या बहुतांश मागण्या या कुणबी सर्टिफिकेट कशा रीतीने सर्वांना देता येईल या संदर्भात होत्या। आपल्याला माहिती आहे की लाखोच्या संख्येमध्ये डॉक्युमेंट शोधून काढण्यात आलेलं आहे, त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका होती की त्या दाखल्यांच्या आधारे म्हणजे जवळजवळ 24,000 दाखले यापूर्वी देण्यात आलेले आणि 32,000 दाखल्यांचे जे अर्ज आहेत त्याचीसुद्धा पूर्तता करण्यात येत आहे। साधारण एका दाखल्यामागे 30 ते 40 हे त्यांचे कुटुंबीय असतात। त्याच्यामुळे सुमारे 10 लाख विशेषतः मराठवाड्यातल्या लोकांना याचा फायदा होणार आहे। मराठवाड्याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, कोकण सर्व ठिकाणच्या ज्या नोंदी होत्या त्या शोधून काढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची जी अपेक्षा आहे की कुणबी दाखले मिळावे आणि कुणबी दाखले मिळाल्यानंतर कुणबी ही OBCची जात असल्यामुळे OBCमध्ये समाविष्ट जात असल्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा शिक्षणामध्ये मिळू शकेल, त्याचा फायदा नोकऱ्यांमध्ये मिळू शकेल। पण दुसरं एक वैशिष्ट्य आहे की ह्या दाखल्यामुळे पॉलिटिकल आरक्षण जे असतं, राजकीय आरक्षण, ते सुद्धा मिळू शकेल। त्याच्यामुळे मराठी माध्यम हे ह्याच्यापुढे प्रत्येक शाळेला कंपल्सरी आहे। ते प्रायव्हेट स्कूल असेल, ती एडेड स्कूल असेल, ती गव्हर्नमेंट स्कूल असेल। आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की मुलांच्यामध्ये एक क्रेज ही इंग्रजी माध्यमातून शिकण्याची आहे। त्याच्यासाठी आम्ही सेमी इंग्लिशचं जे बळकटीकरण ते करतो आहे, परंतु भरती करत असतानासुद्धा प्रत्येकाला मुलांच्या हिताच्याऐवजी माझं हित काय याच्यामध्ये इंटरेस्ट असतं। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनंसुद्धा होतात। म्हणून असा निर्णय घेतलेला आहे की केवळ इंग्लिश मिडियममधले मुलाला ह्यांना ती मातृभाषा त्यांची तीच असल्यासारखी असते, त्याच्यामुळे त्यांना त्यातला प्रत्येक शब्द माहिती असतो। मी समजा मराठी भाषेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं असेल तर मला एक मर्यादा येतात, त्या व्होकॅब्युलरीच्या संदर्भातल्या असतात आणि म्हणून या मर्यादा लक्षात घेऊन त्यांचंसुद्धा त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या जागा सगळ्या राखीव ठेवलेल्या आहेत। आणि आमचं स्पेशल इन्स्टिट्यूट आहे इंग्रजी भाषेची जी औरंगाबादला आहे, ते प्रत्येक सिलेक्टेड मुलाचं परिपूर्ण अशा बघणार की त्यांना शिकवण्याचं टेक्निक इंग्लिशमध्ये प्राप्त आहे की नाही आणि अशाच मुलांना नोकऱ्यांमध्ये कंटिन्यू केलं जाईल। कारण शेवटी भाषा शिकवायची असेल तर भाषेवर प्रभुत्व हे लागतंच आणि त्याच्यामुळे कोण मराठीतून शिकला आणि कोण इंग्रजीमध्ये शिकला याच्यापेक्षा त्याचं भाषेवरचं प्रभुत्व काय आहे आणि तो मुलाला कशा रीतीने शिक्षण, कारण आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे। त्याच्यामध्ये इंग्रजी ही सुद्धा आंतरराष्ट्रीय भाषा आहे, त्याच्यामुळे तीसुद्धा मुलांना आली पाहिजे, याच्याबाबतची योग्य ती काळजी घेतली जाईल। आठवड्यामधलं सुद्धा 5 दिवस हेच वर्किंग डेज असतात, 2 दिवस सुट्ट्यासुद्धा असतात। आता 26 जानेवारीची आज सुट्टी आहे, त्यामुळे त्याच सुट्ट्या तर येतच असतात। मुलांच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम न होता हे सर्वेक्षण केलं जाईल याची मी आपल्याला खात्री देतो। शेवटी निर्णय जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असले तरी त्याची अंमलबजावणी शासन करत असतं। त्याच्यामुळे शासनाचे सर्वात उच्च दर्जाचे जे अधिकारी आहेत
त्यांना भेटण्याचे सांगितलेलं आहे आणि एकदा हे आंदोलन संपल्यानंतर मुख्यमंत्री अवश्य त्यांना भेटतील. त्यांचा जरा पाठीमागे रांगोळी आहे, त्यांचा हा संपसुद्धा लवकरच मागे घेतला जाईल याची मला खात्री आहे. त्या संदर्भात बोलणी चालू आहेत आणि लवकरच हा संप मागे घेतला जाईल. हे निश्चितपणे खरं आहे की लहान मुलांवर याचा परिणाम होतो आहे आणि त्याचा त्यांनी विचार करावा आणि लवकरात लवकर